गोष्ट लग्नानंतरची. ती कुठे होतास तू? तुला अक्कल आहे का? गेली 2 तास मी सारखी तुला कॉल करतेय. बघ तुझ्या मोबाईलवर 70 ते 80 मिस कॉल असतील. तुला कशी रे जरासुद्धा माझी काळजी नाही? समजतोस तू कोण स्वतःला? तो अगं हो हो, किती ओरडशील. मी तरी काय करू? मला नाही जमलं फोन उचलायला. काही प्रॉब्लेम होता. ती मला माहीत आहे रे, तुला नेहमीच प्रॉब्लेम असतात. खोटारडा आहेस एक नंबरचा. हल्ली खूप खोटं बोलतोयस माझ्याशी. बसला असशील मित्रांबरोबर टवाळगिरी करत. आता लग्न झालंय तुझं, लहान नाहीस अजून. तो सोड ना राग, आता ये ना मिठीत. मला माहीत आहे तुझा राग माझ्या मिठीत आल्यावर पटकन पळून जातो. छूमत्तर ती मी नाही येणार. सोड मला नाही यायचंय मिठीत. राम आणि सवी 1 वर्षापूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता. प्रेम खूप होतं दोघांचं एकमेकांवर, पण सतत अशीच भांडत चालू असायची. जास्त गंभीर नसायची. कॉलेजपासून राम सवीवर खूप प्रेम करत होता. तिचंही त्याच्यावर खूप प्रेम होते. शिक्षण संपल्यावर रामला एक चांगली नोकरी मिळाली. स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि त्याने सवीला डायरेक्ट लग्नासाठी मागणी घातली. तिने त्याला होकार दिला आणि त्यांचे लग्न झाले. तर तो अगं मला वाटलं आपल्या सकाळच्या भांडणानंतर तू आज तुझ्या आईकडे जाशील आणि मग मी एकटाच असेल घरात, म्हणून मी तुला ऑफिसमधून निघताना कॉल नाही केला. आणि ज्यावेळी तुझा फोन येत होता मला वाटलं अजून भांडशील, त्यापेक्षा डायरेक्ट घरी जाऊनच तुझा राग घालवीन. म्हणून हे बघ किती डेअरी मिल्कची चॉकलेट आणली आहेत तुझ्यासाठी. ती मला नको आहेत. ती आणि मी काय सारखी भांडतच असते का रे तुझ्याशी? मला काही दुसरे उद्योग नाहीयेत का? मला वाटलं मी सकाळी जरा जास्तीच नाटक केले. तू रागावला असशील माझ्यावर, म्हणून मी पण तुझ्या आवडीची चायनीज डिश बनवायची तयारी करून बसली होती. मला वाटलं विचारावं तुला की तू कधी येतो आहेस, म्हणजे तुझ्यासाठी गरमागरम बनवलं असतं. तो आता हे मला माहीत होतं का? तूच एक मेसेज करून सांगायचं नाही का? नाही मग मी ऑफिसमधून लवकरच निघून आलो असतो. माझ्या लाडक्या बायकोसाठी आता तरी ये ना मिठीत. ती नाही म्हणजे नाही, मी नाही येणार. जो तो त्यासाठी तर मी आलोय ना इथे. ती काय तू मला मिठी मारण्यासाठी इथे आला आहेस का? मला आधी सांग तू कुठे होतास इतका वेळ ते, आणि तेही खरं खरं सांग. तो बरं मग ऐक, मी ऑफिसमधून थोडं अर्धा तास उशिराच निघालो. निघायच्या आधीपासूनच तुझा कॉल येत होता. मला वाटलं तू आता रागवशील आणि मी लेट झालोय म्हणून अजून भडकशील, म्हणून मी फोन नाही उचलला होता. मी विचार केला फटाफट ड्रायव्हिंग करून अर्ध्या तासात घरी पोहोचेल हे चॉकलेट घेऊन. पण काय करू, नेमका पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर इतका वाढला की मला पुढचे नीट दिसतही नव्हते. आणि तेवढ्यात अचानक समोरून एक ट्रक रस्त्यावर बंद पडलेला दिसला. पण मला काही कळायच्या आत माझी कार त्या ट्रकवर जाऊन जोरात आदळली. माझ्या कारचा पुढून पूर्ण चेंदामेंदा झाला आणि काचा माझ्या डोक्यात आणि बाकी शरीरात घुसल्या. त्यावेळी पण तुझा फोन वाजत होता, पण ह्यावेळी मला तो उचलायचा होता, पण माझे हात निकामी झाले होते. मी प्रयत्न करून सुद्धा फोन उचलू नाही शकलो. आणि पुढच्या 5 मिनिटात काय झाले मला काहीच कळले नाही. कुणी एक भला मोठा माणूस
माझ्याजवळ आला आणि मला त्याच्यातून अलगद उचलून वरती, खूप वरती घेऊन गेला. सवी खूप जोरात किंचाळून झोपेतून जागी झाली. तिला पडलेलं हे भयानक स्वप्न होतं. सवी खरोखरच झोपताना रामशी भांडून झोपली होती आणि तिला अशीच सवय होती, जर भांडण झाले असतील तर खूप फोन करत बसायची आणि अजून ते भांडण वाढण्याची. तिने रामला एक घट्ट मिठी मारली आणि खूप रडायला लागली. तो झोपेतून जागा झाला होता. तिची किरकाळी ऐकून तोही घाबरला होता आणि तिला विचारत होता तो, अगं सावी, काय झालंय? तुला बरं नाही वाटत आहे का? काही खराब स्वप्न पडलं का? अगं शोना, बोल ना, काय झालं? थांब, मी तुला पाणी आणतो तुझ्यासाठी. तो पाणी आणतो. हे घे पाणी, पी. आता सांग, काय झालं? ती, मी नाही वाद घालत बसणार यापुढे तुझ्याशी आणि तूही नको माझ्याशी वाद घालू. आणि कधी झालंच ना एखादं भांडण तर त्यावेळी आपण ते फोनवर अजिबात नाही करायचं. खरं तर मी नाही करणार यापुढे कधी कॉल. जर भांडण झालंच तर समोरासमोर बसून आपण भांडण मिटवू. आय लव्ह यू. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा. असे बोलता बोलता तिने संपूर्ण स्वप्न सांगितले. राम, तो आय लव्ह यू टू. मी राहू शकणार आहे का कधी तुझ्याशिवाय? स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.